नमस्कार, मी सौ दीपिका जाधव. आज आहे दिनांक 1 जुलै म्हणजेच डॉक्टर्स डे. या डॉक्टर्स डेवर आधारित माझी स्वरचित काव्यरचना आपल्याला ऐकवत आहे. डॉक्टर आणि पेशंट यांचं नातं म्हणजे ईश्वर आणि भक्त याप्रमाणे असतं. डॉक्टर म्हणजेच देवाचं रूप असतात. तसेच संगीत पण आपल्या आयुष्यात तितकंच महत्त्वाचं आहे. मानवाच्या जन्मापासनं ते शेवटच्या श्वासापर्यंत संगीत आहे. पण हे संगीत डॉक्टरांच्या आयुष्यात कशा प्रकारे आहे आणि डॉक्टर्स हे संगीत सोबत कसे बांधले गेलेले आहेत, हे या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपल्याला माझी कविता आवडली तर लाईक आणि शेअर करा. कवितेचं शीर्षक आहे डॉक्टरांचं आयुष्य असतं संगीताचा खेळ. हॉस्पिटलच्या चौकटीत असतो सुरांचा मेळ. हॉस्पिटलच्या चौकटीत असतो सुरांचा मेळ. डॉक्टरांचं आयुष्य म्हणजे संगीताचा खेळ. संगीतमध्ये म्हणतात एकच ताल एकच ठेका. संगीतमध्ये म्हणतात एकच ताल आणि एकच ठेका. स्टेथोस्कोपने डॉक्टर मोजतात हृदयाचा ठोका. संगीतमध्ये म्हणतात एकच ताल आणि एकच ठेका. स्टेथोस्कोपने डॉक्टर मोजतात हृदयाचा ठोका. हृदयाची स्पंदने म्हणजे असते संगीतातील लय. हृदयाची स्पंदने म्हणजे असते संगीतातील लय. डॉक्टरांच्या मधुर वाणीने कमी होते रुग्णांचं भय. पेशंटच्या औषधांची डॉक्टर ठरवून देतात वेळ. पेशंटच्या औषधांची डॉक्टर ठरवून देतात वेळ. म्हणून तर म्हणतात डॉक्टरांचं आयुष्य असतं संगीताचा खेळ. इंजेक्शन हे संगीतातील सुरांसारखं असतं. इंजेक्शन हे संगीतातील सुरांसारखं असतं. सूर बरोबर लागला तर गायन गोड होतं. सूर बरोबर लागला तर गायन गोड होतं आणि इंजेक्शन बरोबर दिलं तर दुखणं कमी होतं. संगीतकार म्हणतात तेलकट आंबट खाऊ नका, आवाज तुमचा बिघडणार नाही. संगीतकार म्हणतात तेलकट आंबट खाऊ नका, आवाज तुमचा बिघडणार नाही. गायन तुमचं चांगलं होईल. डॉक्टरही म्हणतात तेलकट आंबट खाऊ नका, खोकला अस्थमा होणार नाही. डॉक्टरही म्हणतात तेलकट आंबट खाऊ नका, खोकला अस्थमा होणार नाही. आयुष्य तुमचं निरोगी होईल. पेशंट विचारतात डॉक्टर आता पथ्य काय आहेत? पेशंट विचारतात डॉक्टर आता पथ्य काय आहेत? डॉक्टर म्हणतात काही पदार्थ तुम्हाला वर्ज्य आहेत. डॉक्टर म्हणतात काही पदार्थ तुम्हाला वर्ज्य आहेत. नको ते चायनीज, नको ती पाणीपुरी, खाऊ नका भेळ. नको ते चायनीज, नको ती पाणीपुरी, खाऊ नका भेळ. म्हणून तर म्हणतात डॉक्टरांचं आयुष्य असतं संगीताचा खेळ. डॉक्टरांचं आयुष्य असतं संगीताचा खेळ. धन्यवाद.